मंजाडे जंगलात एक म्हातारा सिंह राजा राहत होता. एके दिवशी हा आळशी राजा आपल्या गुहेसमोरच्या वडाच्या झाडाखाली आराम करत होता. तेव्हा चित्ता मंत्री त्याच्याकडे आला. महाराज, संपूर्ण जंगल तुमच्यासाठी मी आज फिरून आलो आहे. एक हरिण मिळालाय. हा हा, तर कुठे आहे तो हरिण? घेऊन ये त्याला, मला खूप भूक लागली आहे. जशी आपली आज्ञा महाराज. महाराज, मला असं वाटतं की तुमची तब्येत आता हळूहळू ढासळते. हो मंत्री, आज पूर्ण दिवस मी बस हाच विचार करत होतो. मी आता म्हातारा झालोय. मला 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 माझं तारुण्य परत हवंय मंत्री. महाराज, चिंता नका करू. माझ्याकडे एक असा वैद्य आहे ना, जो तुमच्या या त्रासाला दूर करेल आणि परत तुम्हाला तरुण करण्यासाठी मदत सुद्धा करेल. मी त्याला माझ्या सोबत घेऊन येतो. हो, खरंच असं होईल? मग त्याला लवकर घेऊन या. मला डरकाळी फोडून आता खूप वर्ष झाली आहेत. ठीक आहे, मी त्याला लगेच घेऊन येतो महाराज. मी या म्हाताऱ्या सिंहासाठी काम करून थकलोय बाबा. हा फक्त हरणाचंच मांस खातो. आता याचं तारुण्य मला वापस आणावंच लागेल, तरच मला आराम मिळेल. असं बोलत बोलत चित्ता वैद्य कोल्ह्याच्या दवाखान्याकडे गेला. अरे गाढवा, माझ्यासाठी औषधी पानं आण. अरे वैद्य, मी गाढव नाहीये, अस्वल आहे. तसे तर तुम्ही दोघे एकसारखेच आहात. आणि तेव्हा अस्वलाने लांबून चित्त्याला येताना पाहिलं. ऐका वैद्यजी, तिकडे पहा, कोणी येतंय तिकडून. आंधळा झालायस की काय? काय तो खरंच चित्ता मंत्री आहे? आमच्या राज्याच्या मंत्र्याला इथे येण्याची काय गरज पडली? नमस्कार वैद्यजी. आता काय बोलणार? मी खूप मोठ्या समस्येत अडकलोय हो. अच्छा, तर काय झालंय नक्की? आता तुम्हाला तर माहिती आहे की सिंह राजा म्हातारा झालाय. हो, माहिती आहे. वैद्यजी, मी या औषधी पानांचं काय करू? त्याला बारीक कर आणि आपल्या चेहऱ्यावर लाव. अरे मूर्ख गाढवा, हो बाजूला. वैद्यजी, सिंह राजा खूपच अकडू आहे. त्याला फक्त हरणाचंच मांस खायचं असतं आणि हरणाला शोधून शोधून तर मी थकून गेलोय. अरे हे काय? तुमचं काय म्हणणं आहे? मी काय मदत करू शकतो? अरे वैद्यजी, मी तर फक्त यासाठीच इकडे आलो होतो की त्यांना तरुण ठेवण्यासाठी तुम्ही काहीतरी औषध देऊ शकाल म्हणून. अरे बाप रे, ही युक्ती तर माझं जीवन संकटात टाकेल. अरे असं थोडी आहे, मी सिंहराजाला सोडून थोडी जाणार आहे. मी तर फक्त त्यांच्यासाठी काम करून थकलोय. तुम्ही तर मला वाचवायला हवं वैद्यजी. चित्त्याची परिस्थिती लक्षात घेता कोल्ह्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एक युक्ती लढवली. तू आता इथून अगदी शांतपणे जा. मी सिंहराजाला बघ कसा तरुण बनवतो. इतकं पुरेसं आहे ना? हो, धन्यवाद वैद्यजी. वैद्यजी, याच्यामुळे तर आग होतीये. हे काय केलंस? त्या औषधी पानांचं वाटण करून तू तुझ्या चेहऱ्यावर लावलंस? तुम्हीच तर बोलला होता. अरे देवा, चल आता लवकर, आपल्याला सिंहराजाकडे जायचंय. चित्ता आणि सिंह वैद्य कोल्ह्याची उतावीळपणे वाट बघत होते. मंत्री, वैद्य कुठे आहे? थोडी वाट बघूया महाराज. वैद्यजी बस औषध घेऊन येतीलच. अरे महाराज, बघा, ते येतातच आहेत. नमस्कार राजा साहेब. नमस्कार नमस्कार. हा विचित्र प्राणी कोण आहे? अच्छा महाराज, तो माझा सहाय्यक आहे, गाढव आहे. अस्वल. हो, अस्वल. भयंकर आहे. हो, थोडा भयंकर आहे, पण मेहनती आहे. जर मी याला मत दिलं तर खाऊन घेतो, पण काम मात्र पूर्ण करतो. हा, लांब श्वास घ्या. काय तुम्हाला काही कुठे दुखापत झालीये किंवा कुठे काही लागलंय किंवा कोणी तुम्हाला काही मारलं? नाही तर. अरे नाही, तुमचे डोळे अगदी अशक्त दिसतायत.
खरंच? हा, घाबरू नका. याचं औषध माझ्याकडे आहे. हे हत्तीच्या मांसाचं औषध आहे. याला सकाळ, दुपार आणि संध्याकाळ घ्या. हे हरणाचं तेल आहे. याला संध्याकाळ, दुपार आणि अगदी सकाळी घ्या. महाराज, हे औषध अगदी व्यवस्थितपणे तुम्ही घ्या आणि छोट्या जनावरांनाच खा, जसं की उंदीर, ससा किंवा पाल. आणि हो, तुम्ही स्वतःचं शिकार स्वतःच करा बरं का. त्याशिवाय या औषधांचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. जर मी व्यवस्थित या सगळ्या गोष्टींना पाळलं तर मी पुन्हा तरुण होईन ना? हो, अगदी बरे व्हाल तुम्ही. कोल्ह्याचं बोलणं ऐकून सिंह खूप आनंदी झाला. आपण तरुण होणार हा विचार करून सिंहाने वैद्याला खूप बक्षिसं दिली. जाता जाता कोल्हा म्हणाला, हा महाराज, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे काही शिकार कराल त्यापैकी अर्धी शिकार ही एखाद्या म्हाताऱ्या जनावराला द्यावी लागेल. आणि तो म्हातारा जनावर मंदारम पर्वतावर एका वडाच्या झाडाखाली बसलेला असेल. मग काय तिथे असं कोणी असेल? हो, अगदी तो तुम्हाला तिथेच सापडेल. आणि हो, जर तुम्ही अर्धी शिकार त्याला दिली तरच त्या औषधांचा परिणाम होईल. वैद्य कोल्ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सिंहाने स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून छोट्या प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली. टेकडीवरील वडाच्या झाडाकडे सिंह राजा चालत गेला. तिथे त्याने म्हातारा, थकलेला आणि भुकेला एक कोल्हा बघितला. चांगलं नशीब आहे, एक म्हातारा कोल्हा तिथे दिसतोय. हे घ्या कोल्होबा, हे खा. उद्या जर याच वेळी तुम्ही इथेच असाल तर मी तुम्हाला खायला देईन. माझं नशीब चांगलं आहे की तुम्ही मला भेटलात. तुम्हीच फक्त एक राजा आहात. तुम्ही खरंच महान आहात. मूर्ख राजा, जर रोज असंच झालं तर माझ्यासाठी तर बरंच आहे ना. असा विचार करत सिंह आनंदात परत आला आणि हीच त्याची सवय बनली. दररोज तो सोंगाड्या कोल्हा सिंहाची वाट बघायचा. दररोजच्या सिंहाच्या या कामांमुळे छोटे प्राणी सिंहाला घाबरायला लागले. आणि अशाच एके दिवशी, आता आपण काय करायचं? आपली पिढी तर संपून जाईल. अरे, आपल्याला उपाय शोधायला हवा. कोणता मार्ग? जर जंगल सोडून गावात गेलो तर माणसं पकडतील. जर इथे राहिलो तर म्हातारा सिंह पकडेल. खरी गोष्ट आहे, जंगलात खूप कडक पहारा आहे. आपण कुठेच नाही जाऊ शकत. काय आपण असंच मरण्यासाठी जन्म घेतलाय? नाही, पण आपण अजून काय करू शकतो? वैद्य कोल्हा या सगळ्या मागे आहे. जर असं असेल तर एक उपाय आहे. कोणता उपाय? वैद्याचा सहाय्यक अस्वल एक नंबरचा मूर्ख आहे. इतकंच नाही, त्याला मध खूप आवडतं. आपण याच गोष्टीचा फायदा करून घेतला तर. खरंय, चल सोबत मध सुद्धा घे. आणि अशा प्रकारे त्यांच्या समूहातील एक उंदीर आणि एक ससा अस्वलाला शोधायला निघाले. ए अस्वल दादा, कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. आम्ही तर तुला भेटायला आलो आहोत. मला? पण कशाला? तू तर या जंगलाचा स्टार आहेस, म्हणून आम्हीच तुझ्यासाठी एक छोटं गिफ्ट आणलंय. अरे भेट? पण कसली भेट? मध. मध बघितल्यावर अस्वल हावरटपणे ते खायला लागला. अस्वल दादानी आम्हाला कसंही करून वाचवायला हवं. हो, तर सगळी गोष्ट ही अशी आहे. जर तू आमची थोडी मदत केलीस दादा, तर आम्ही तुझ्यासाठी अजून मध आणू. तर मग मी तुमची नक्कीच मदत करीन. चला, आपण सगळे मिळून सिंहराजाला सगळं सांगून देऊ. अस्वल, ससे आणि उंदीर खरं तर घाबरले होते, पण तरी त्यांनी सिंहाला सगळं सांगितलं. सिंहराजा, तुम्ही तर मूर्ख आहात. काय म्हणालास तू? अरे, त्याचा अर्थ आहे त्या खोटारड्या कोल्ह्याच्या बोलण्यात येऊन तुम्ही स्वतः मूर्ख बनताय.
हे खरंच आहे सिंहराज. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर आम्ही सिद्ध करू शकतो. जर तुम्हाला हवं असेल तर त्या मदरमण पर्वतावर वडाच्या झाडाखाली त्या म्हाताऱ्या कोल्ह्याजवळ आम्हाला सुपूर्द करा आणि तुम्हीच बघा. तो म्हातारा कोल्हा नाही, वैद्य कोल्हा आहे ज्याने तुम्हाला फसवलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिंहाने उंदीर आणि सशांना म्हाताऱ्या कोल्ह्याकडे सोपवलं आणि मग त्याने कोल्ह्याच्या हालचाली बघितल्या. तुमचा मूर्खपणा आणि माझी हुशारी याचमुळे तर मी अजिबात मेहनत न करता रोज जेवण करतो. हा चला सुरू करायचं का आता? ऐक, तू या जंगलाच्या राजाला फसवलं आहेस. महाराज मला नका मारू. मी हे जंगल सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जाईल. महाराज मला नका मारू, मला माफ करा. राजाजी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारा तर सगळ्यांनाच व्हायचंय, पण मन शक्तिशाली असेल तर शरीरही शक्तिशालीच राहील. माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही आहे यार. गेले ते दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे. हा सोन्याचे दिवस होते ते माझे. हा अरे खोदा पहाड आणि निकला चुहा. काय होत नाही, उंदीर तर आहे. हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय? आज तर मेजवानी आहे. थांब तिथे. कोण आहे तू? मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला. अरे काय, तू ऐकलं नाही का मी काय बोललो? हो, मी ऐकलं. काही गरज नाहीये. मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू? मला घाबरायचं काही कारण नाही. मला तर फक्त डोकं लावायचंय. आईने मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं. मला एकदा करून पाहायला हवं. अरे कोल्हे दादा, मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेड्याकडे भेटायला चाललोय. अस्वल रेडा हा कोणता जीव आहे? तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वलासारखं आहे आणि तोंड म्हशीसारखं आहे आणि त्याचं आवडतं खाद्य कोल्ह्याचं मांस. काय हा मला खरंच सांगतोय? असा कोणता जीव आहे? जर तू अस्वल रेड्याला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा. रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ. अरे ठीक आहे, मी तुझ्यासोबत आलो असतो, पण माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे. मी आता तिकडे चाललोय. तू जा पुढे. अरे बाप रे, मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली. मी तर आता इथून पळतो. किती वेळ झाला मी असाच बसलोय. कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे. भूक लागलीये. इथे बसून काही नाही होणार. निघतो मी इथून. एक उंदीर पुरेल मला. अरे काय तू अंधळा आहेस? कोणाही समोर कधीही उडी मारतोस? तू मला ओळखलं नाहीस का रे? तसं तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात. अच्छा, पण मी तर तुला हुशार, चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो. छे, असं तर नव्हतो बोललो मी. तर मग जसं काही तुला कळलंच नाही. हा तर खूपच मूर्ख दिसतो. जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीतनं सुटू शकतो. हो ठीक आहे. तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात. तुम्हाला काय हवं? मला तुला खायचंय. मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेड्याला भेटायला चाललोय. अस्वल रेडा? हो, अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षी त्याचं आवडतं खाद्य आहे.
तू पण माझ्यासोबत चल. रस्त्याने जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया. माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल. चल. अरे मित्रा, मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय. तू जा, मला नाही यायचं. मूर्ख, इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात. ओ, हा तू आहे तर. अरे हे काय, तू मला पाहून घाबरला नाहीस? अरे बापरे, मी तर घाबरलो. अरे बापरे, मी तर घाबरलो. मी दोनदा घाबरलो. अजून एकदा घाबरायचं आहे का? तू काय माझी चेष्टा करतोयस? अरे नाही नाही, मी तर घाबरलो. मला काहीही करून ह्याला इथून पळवायला हवंय. ए, काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का? मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकेन. अरे हो का? मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल. का बरं? कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेडाकडे चाललोय ना. अस्वल रेडा हा कोण आहे? हा तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वलासारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मांसाचे प्राणी खूप आवडतात. कोण आहे तो? हा? असा कुठला जनावर तरी आहे का? म्हणूनच तर मी चाललोय. तुम्ही पण चला. जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू. अरे मित्रा, आज नाही, तू जा. अरे बाप रे, आता मी वाचलो. ना 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 ना. अरे हा कोण आहे? मी कोण आहे? अरे बापरे, हा कोण आहे? हा. तू एक उंदीर आहेस ना? मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल. जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस? हो, मी एक उंदीर आहे. तुम्हाला काय हवंय? काय बोललास तू? आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही. तू असं म्हणू शकतोय कारण तू आतापर्यंत कोणा शक्तिमानचा सामना नाही केलाय. अच्छा, असं आहे तर. अरे काय नाही, थांब तू जरा. तुला काय वाटतं मी कोण आहे? ह्या जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात. खोटं नको बोलू, आधी सिद्ध करून दाखव. बरं, ये माझ्या मागे जरा. मी तुला सांगतो की मी कोण आहे ते. तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो. ओय! अरे माझ्यावर दया कर, मला मारू नको, मला मारू नको. मला वाटतं हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. अरे ए! तो खरं बोलत होता. आ? हा काही असा तसा जनावर दिसत नाही. अरे हा तर तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता. मी गरीब बिचारा भालू आहे. मला माफ कर. मी तुला न ओळखताच तुला आव्हान दिलं. आता मी तुझी ताकद ओळखतो. कृपा कर आणि मला सोडून दे. ठीक आहे, मी तुला माफ करतो पण माझ्या आजूबाजूला पण कधीच भटकायचं नाही. चल निघ. मूर्ख पळाला आणि माझा जीव वाचला. एकेकाळची गोष्ट आहे. एका जंगलात एक म्हातारा सिंह शिकारीच्या शोधात फिरत होता. हे काय, ससा? माझा शिकार माझ्या समोरून जात आहे. हा 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 हा, याची चव तर सगळ्यांपेक्षा वेगळी असेल. हा 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 हा. वाचून पळाला तो.
खूप थकवलं याने. भुकेमुळे मला आता उभं राहत नाहीये. काय करू? आणि तेव्हाच दूर एका झाडाजवळ बसलेल्या खारुताईला, जी फळं खातेय, सिंह तिला बघतो. तो गेला तर काय झालं, ही तर सापडली. याने थोडी तरी भूक शांत होईल. बाप रे, माझे दात पण आता कमजोर झालेत. खूप दुखत आहे. ही खारुताई पळण्यापूर्वी मला काहीतरी करावं लागेल. जर हिच्यासारखे 2-4 मिळाले तर थोडी भूक शांत होईल. तोवर हिच्यानेच काम चालवावं लागेल. ही इतकी छोटी आहे की दातातच अडकून जाईल. बापरे, ससा पण गेला आणि खारुताई पण गेली. वरून माझे 2 दातही पडले. बिचारा म्हातारा सिंह, जेव्हा त्याला एक पण खारुताई नाही मिळाली तेव्हा तो अजून वैतागला. या जंगलात माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. म्हातारं होणं खूप वाईट असतं. माझ्या अंगात जर ताकद असती तर मी एकाला पण सोडलं नसतं. निराश होऊन जाताना सिंहाला एक रिकामी गुफा दिसली. या गुफेत जाऊन आराम करतो. संध्याकाळपर्यंत एक तरी प्राणी या गुफेत येईलच. त्याला खाऊन माझी भूक शमवून घेईल मी. आयडिया, 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 सुपर आयडिया. काहीच वेळात तिथे अंधार पडला. ए कोल्ह्या, आता आपण उद्या भेटू, ठीक आहे? ठीक आहे, उद्या सकाळी एकदम वेळेत भेटू आपण दोघं. अरे थांब, का? काय झालं? जरा इकडे तर बघ. असं वाटतंय कुठल्या तरी भयानक प्राण्याच्या पायाचे निशाण आहेत. हा, तू खरं बोलतोय. हे बघून तर असं वाटतंय की तुझ्या गुफेत कोणीतरी गेलाय, पण अजून बाहेर नाही आलं. कसंही करून याला बाहेर काढावं लागेल. अरे बापरे, याला बाहेर कसं काढू? माझ्याकडे एक आयडिया आहे. आता बघ या कोल्ह्याची चाल. मग हा चतुर कोल्हा ताबडतोब एक युक्ती वापरायचा निर्णय घेतो. तो गुफेसमोर उभा राहतो आणि उभा राहून जोर जोरात ओरडतो. माझी प्रेमळ गुफा, कशी आहेस तू? हे ऐकून गुफेत बसलेल्या सिंहाला शंका यायला लागली. हा कोल्हा पागल आहे का? निर्जीव गुफेला हालचाल विचारतोय. गुफा, तू माझ्याशी बोलत का नाहीये? आज सकाळीच तर माझं तुझ्याशी बोलणं झालं होतं. कोल्हा पुन्हा हिच्याशी बोलतोय. आता तर असं वाटतंय की ही गुफा खरंच बोलत असावी. आता या गुफेच्या जागी मी उत्तर देईल. हो, मी ठीक आहे, आनंदी आहे. आत येऊन जा, मी तुझीच वाट बघत आहे. बसून गोष्टी करूया आपण दोघं. ऐकलंस तू? या गुफेच्या आत एक सिंह बसलेला आहे. घाबरू नकोस, माझ्यासोबत चल. आज रात्री थांबायला मी तुला एक चांगली जागा दाखवतो. अस्वल आणि कोल्हा सिंहापासून बचावले. आणि सिंहाला काही सुद्धा खायला नाही मिळालं. खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होती, जी खूप भयानक होती. ते उंदरांना मारून मारून
खाऊन टाकत होती. अरे दादा, मला मारू नकोस. ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन. काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती. त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं. असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन. पण शिकार करायला काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल. हा, सुचलं, असंच करतो. आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली. जंगलाय नमः. हा आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे. ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय. तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल. तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले. मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला. थांबा, एकदा मी बघून येतो. मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं. मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल. म्याव क्रीम जंगलाय नमः. म्याव क्रीम जंगलाय नमः. आता सर्व उंदीर शांतपणे ऐका. मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही. मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे. तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे. मी आधी खूप उंदरांना खाल्लं, त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे. मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे. हाच माझा उद्देश आहे. आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या. म्याव क्रीम जंगलाय नमः. एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला. एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला. ऐका, सर्व उंदीर ऐका. 1 मिनिट थांबा. काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे. अरे, कुठलं संकट आलंय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय. स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे, घाबरू नका. संकट टाळायसाठी फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही, एक पूजा करायची आहे.
तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त. त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी धन्यवाद, तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रुसंहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले. पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले. कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे वाटतं पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः, म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आलेत? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत. ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं, अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला. मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल. संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी 2 उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजेकरता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता. कोणाची वेळ? अरे माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती. यांना तर शत्रू दोष लागलाय. मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं? शत्रू दोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहीत नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणारं गोंद होतं. मांजर 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 संन्यासी मांजर, मांजर 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 संन्यासी मांजर.